तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी राकेश बनकर. अर्धा उन्हाळा, पूर्ण पावसाळा आणि पाण्याने कैऱ्या सडून जो कापूस हातात येतो तो कापूस वेचण्याचा आजचा दिवस होता. ट्रॅक्टर बाहेर लावून घेतलं, ट्रॅक्टरची ट्रॉली स्वच्छ करून घेतली, ट्रॅक्टर शेतामध्ये वाटी लावून दिला आणि मी कार घेऊन दुकानाकडे निघालो. दुकानात आलो, दुकानाची साफसफाई केली आणि साफसफाई केल्यानंतर एक असा व्हिडिओ काढला की जो तुमच्या खूप कामाचा आहे. तो म्हणजे आपल्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आता असा कॅमेरा आलाय, तो म्हणजे 4K असतो आणि तो तुम्ही हॉलमध्ये, घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेही लावू शकता. ते जाऊ द्या, आज माझा उपवास पण होता. मग काय, बाहेरच्या दुकानातून केळी आणली, केळी खाऊन घेतली. दुकानातून घरी आलो, 5 मिनिटांमध्ये कपडे बदलवले आणि डायरेक्ट शेतामध्ये आलो. शेतामध्ये येता बरोबर सर्वात पहिलं काम म्हणजे बंधाऱ्यावरचं गवत कापलं, कारण रात्री अपरात्री मला एकट्यालाच फिरावं लागतं. आपल्या या शेताला मी 3 बाजूने झटका मशीन लावलंय, तरी पण चौथ्या बाजूने जनावर येताच मग त्यासाठी आज चौथ्या बाजूने पण झटका मशीन लावायचं होतं. सर्व सामान सोबत आणलं होता. गदालने सर्वात आधी खड्डे खणून घेतले आणि त्याच्यामध्ये नंतर टोकर टाकून त्याला इन्सुलेटर जोडून घेतले, नंतर तार पांगवून घेतला. बरं, तरी पण एका बंधाऱ्याला तारा जोडता जोडता वायर कमी पडली. मग काय, तिथून घरी आलो, परत वायरचं बंडल हातामध्ये घेतलं, शेतामध्ये गेलो, ते जोडून घेतलं. आता आज संध्याकाळी कापूस येणार तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मग त्यासाठी गोडाऊन पण स्वच्छ करायचं होतं. मग काय, पूर्ण 20 मिनिटात गोडाऊन स्वच्छ करून घेतलं. संध्याकाळच्या वेळेस आपल्या मनेची त्याला चारा टाकला आणि त्यांचं सर्व काही आटपून घेतलं आणि थोडंफार घरासमोर बसलोच होतो. नुसतं बसून बसून काय होणार आहे. मग पेट्रोल पंपावरती गेलो, डिझेल घेऊन आलो 1500 रुपयाचं. मग ते ट्रॅक्टरमध्ये टाकायचं होतं. खूप या ठिकाणानंतर आधी ट्रॅक्टरची चाबी काढली, ट्रॅक्टरचा लॉक खोलला आणि मग त्याच्यामध्ये डिझेलची कॅन ओतून दिली. बरं, ते सर्व आटपल्यानंतर मोटार चालू केली, बुलेटला शॅम्पू लावून धुवून घेतली. सांगा मग आता कशी दिसते आपली ब्लॅक परी. तसं तर तुम्हाला माहितच आहे, नवरात्र चालू आहे आणि आपल्या घरी पण घट बसले होते, म्हणजे देवीची स्थापना केली गेली होती. मग त्या पूजेसाठी बेलाचे पानं सुद्धा लागत होते. मग काय, आपल्या भोलेबाबांच्या मंदिरात जायचं होतं. भोलेबाबांच्या मंदिरात आलो, कारण इथं सर्वात मोठं बेलाचं झाड आहे. सर्व गावातले लोक इथून बेलाचे पानं नेतात, तसेच मी पण इथून तोडून घेतले. चला भेटतो मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.